ला तनु भाया, गोलू भाया. यस यस. हा. हे वेलकम मंडळी. इट्स 12 noon on the day of ending the series of coastal Konkan, and we are now at निसर्गाच्या सानिध्यात कळकराई येथे. दिस इज अवर प्रायव्हेट प्लेस, नॉट अ प्रायव्हेट प्लेस, पण सुंदर जागा आहे. पाहायला गेलात तर ही कशी तरी अशी दिसते प्रॉपर. आणि इकडे पावसाळ्यात खूप जास्त धबधबे असतात. ही समोर व्हॅली आहे. तो तिकडे माझा भाऊ दुसरा व्हिडिओ शूट करतोय, हा माझा भाऊ इकडे माझा व्हिडिओ शूट करतोय. तर आपण बोलत होतो की हा व्हिडिओ शूट करण्यामागे एकच रिझन असं की वी जस्ट वॉन्टेड टू झूम आउट. हा. अँड इथं हा व्हिडिओ शूट करण्याचं रिझन एकच की आपल्याला फक्त आपला कोस्टल कोकण एक्सप्लोअर केलेला जी राईड होती त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करायचा आहे. ओके. तर ती राईड झाली आपली पूर्ण 1350 किलोमीटर, 8 दिवस, आणि एकदम भारी, एकदम भारी. म्हणजे ती जर पाहायला गेली तर खूपच छान. 8 दिवसात जेवढं आम्हाला पॉसिबल होतं एक्सप्लोअर करायला तेवढे सगळे पार्ट आम्ही एक्सप्लोअर केले आणि मजा आली, फारच जास्त मजा आली. आबी भाऊ गेले घरी त्यांच्या, आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की मला पुण्यात थांबावं लागतंय. सो मी इथेच आहे. काही महिने मला इथं थांबावं लागेल फॉर माय फर्दर स्टडीज. यस. आणि एकदा ते असं हळूहळू आवरत आलं की मग त्यानंतर आपण जाऊ परत एकदा आपल्या घरी नांदेडला टू एक्सप्लोअर तिकडच्या गोष्टी परत एकदा. यस. पण आपण आता इकडे आहोत तर इकडच्या पण गोष्टी खूप जास्त एक्सप्लोअर करून घेऊ नक्कीच. तर कोकणाबाबतीत बोलायचं जर झालं, कोकणाची राईड करण्याचं प्रत्येकच व्हिडिओत मी डिस्क्लोज केलं की ही एक खूपच दिवसापासून चालू असलेली राईड होती. म्हणजे त्याची प्लॅनिंग खूप जास्त होती. आणि मान्य आहे, मी तुम्हाला आय थिंक मी फक्त फर्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सपेंडिचर एक्सप्लेन केला होता. पण हा व्हिडिओ आहेच एकंदरीत की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी की काय एक्झॅक्ट खर्च आला, किंवा आम्ही काय काय प्लॅन होता, काय काय एक्सप्लोअर केलं, काय राहिलं. पण ठीक आहे, या व्हिडिओत आपण सगळंच बोलून घेऊयात. फायनली पॉईंट नंबर 1, आमचे मेन डेस्टिनेशन जे होते ते होते दापोली, गणपतीपुळे, त्यानंतर आरेवारे, आणि आमचा प्लॅन होता चौथा मालवण जायचा. पण आम्ही मालवण केलं स्किप, कारण आता याच्यावरती मला कोणीही जज करू नये म्हणजे झालं. पण मालवणच्या बीचेस सध्या क्लीन नाही आहेत असं कळलं, आणि सेम ॲज वेल होता. आणि वॉटर स्पोर्ट एक्झॅक्टली आम्हाला तिथे जाऊन एक्सपिरियन्स करायचे होते, पण वॉटर स्पोर्ट्सचा आम्हाला तिथे स्लॉट नाही मिळाला. जो मिळत होता तो 2 दिवस लेट मिळत होता, आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह मिळत होता. तेवढं आमचं बजेट नव्हतं, म्हणून आम्ही मालवण कॅन्सल केलं. आणि मग त्यात आम्ही रायगडमध्ये एंटर झालो. त्यामुळे रायगडचा किल्ला झाला, आणि आय थिंक दॅट वॉज अवर बेस्ट डिसिजन. मालवणमध्ये जाऊन आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केल्या असत्या आणि करणारच होतो. ते आत्ता नाही तर पुढे होतीलच, नक्कीच होतील. पण त्या मुद्दामून त्या पेंडिंग ठेवल्या की पुढच्या वेळेस आलो तेव्हा आम्ही ते करू म्हणून. ही अशी होती सगळी डेस्टिनेशन. त्यातला फक्त एक डेस्टिनेशन आम्ही बदलावा लागला, त्याऐवजी आम्ही हे केलं. पण असं काही वेगळं असं झालं नाही, दोन्ही पण बेस्ट होते. मालवणच्या जागेवर ठीक होता, पण मालवण कॅन्सल करण्याचं रिझन एकच की तो बजेट. आणि इकडे आम्ही सगळ्या बीचच पाहत येत होतो, किनारपट्टीच पाहत येत होतो. तर अभिभाऊंचं म्हणणं आलं की काहीतरी आता वेगळं करूयात. तो सर अभिभाऊंनी सजेस्ट केला की आपण रायगड जाऊयात. सो तर मग आम्ही सडन प्लॅन बनवला आणि आम्ही रायगड ट्रेक केला. मजा आली तिथं आपले काही मराठवाड्याचे, परभणीचे मित्र मिळाले, मित्र बनले. सो तर महत्त्वाचा पॉईंट की आपण येऊयात आता खर्चावरती. मला जेवढं आठवतंय, आय थिंक मी फर्स्ट व्हिडिओत सांगितलं होतं की आम्ही नांदेड टू दापोली विथ स्टे, फूड आणि जे काय झालं ते 4-4.5 रुपये काहीतरी मी सांगितलं होतं. आय थिंक मला जेवढं आठवतंय तेवढं एक्सपेंडिचर डिस्क्लोज करत होतो आपण. पेट्रोल म्हणजे फ्युएल एक्सपेंडिचर जो काही लागला पूर्ण 8 दिवसाचा आणि 1350 किलोमीटरचा, तो लागला फक्त 3260 रुपये. आणि आय थिंक हे 1350 किलोमीटरच्या डिस्टन्सला खूप प्रॉपर आहे.
आणि आपल्या बाईकने मायलेज काढलं नियर अबाउट 43 किलोमीटर पर लिटर. दॅट्स वाय आय लव्ह अपाचे. ओके, त्यानंतर एकदम असा नॉर्मल खर्च झाला तो म्हणजे जेवणाचा. जेवणात ऑप्शन जास्त नव्हते, पण तिथलची जी कोकणातली जी स्पेशल व्हेज थाळी आहे, मी म्हणतो की तुम्ही जर पुढे चालून कधी गेलात तर 100% तिला प्रेफरन्स द्या. कारण की कमी बजेटमध्ये छान जेवण, एकदम बेस्ट. त्याला आम्हाला जेवणाचा खर्च लागला फक्त 2,800 रुपये. म्हणजे असं नाही की आम्ही खूपच असा पोट मारा वगैरे केला. प्रॉपर आमचं म्हणजे आम्हाला अशी 3 टाइम जेवायची एक तर सवय नाही. 2 टाइम जेवण करून सकाळ संध्याकाळचं जेवण करून 2,800 रुपये जेवणाचे. आणि स्टेमध्ये थोडासा मला एक्सपेंडिचर जास्त वाटला. कारण की आम्ही म्हणजे सगळे तर आमचे होते प्रॉपर होमस्टेच, पण फॅसिलिटी ज्या होत्या त्या दापोलीतल्या होमस्टेच्या चांगल्या होत्या. त्याच्यापेक्षा थोडासा लो ग्रेड होता आमचा गणपतीपुळेचा, आणि ॲट मोस्ट लो ग्रेडला होतो आम्ही रायगडला. पण ठीक आहे, आम्ही मुद्दामून त्यात खर्च थोडासा कमी केला कारण की आम्हाला थोडंसं बजेटमध्ये चालायचं होतं. तर असं करून आम्हाला स्टेचा खर्च लागलाय 3,900 रुपये. आमचे स्टे प्रॉपर 3 स्टे झाले. एक स्टे झाला आमचा दापोलीला. दापोलीनंतर आम्ही स्टे केला गणपतीपुळे, आणि गणपतीपुळे स्टे झाला रायगडला, म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी. ओके, तर असा पूर्ण हा वरवरचा खर्च जर पकडला तर हा झालाय 10,000 रुपये, म्हणजे 9,960 रुपये ॲक्युरेट. आणि एक वरचे 500 रुपये आमची शॉपिंग झाली. ती म्हणजे आम्ही शॉर्ट्स कॅरी केल्या नव्हत्या आणि आमचा काही प्लॅन नव्हता की आम्ही समुद्रात भिजणार वगैरे. सो तर आम्हाला तिथूनच आम्ही बीचवरून ते शॉर्ट्सची वगैरे शॉपिंग केली. ते आम्हाला एक 200-300 रुपयाला पडलं. आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी अशा करत 500 रुपये एक वर लावून मोजून आम्ही 10,450 रुपयामध्ये ही पूर्ण 8 दिवसाची ट्रिप कंप्लीट केली. आणि मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे की बाईकने मायलेज छान दिलं. आय नो की मी त्यात सर्व्हिस केली, कारण की ती मी फर्स्ट व्हिडिओपासून सांगत आहे तुम्हाला की गाडीची सर्व्हिस रेकमेंडेड होतीच आणि ती करणं आवश्यक होतं. सो तर त्यामध्ये गाडीची सर्व्हिस झाली. स्प्लिट केला तर तुम्ही पाहताय की काय येतो याच्यात 5,250 रुपये, आणि आय थिंक हे जास्त नाही आहेत. सो तर एकदम बजेटमध्ये आणि ही छान ट्रिप झाली. इफ काय म्हणतात, इट्स वर्थ टू गो आणि एन्जॉय करा, फिरा. आणि माझं एकच म्हणणं आहे की मी मी प्रश्न केला होता अभिभाऊंना की सर की तुम्ही या पूर्ण ट्रिपमधून काय शिकलात. अभिभाऊंनी मला एक छान उत्तर दिलं. ओके, ते त्यांचं उत्तर असं होतं की आपल्या प्रकृतीला मी जपायला शिकलं पाहिजे. म्हणजे या ट्रिपमधून काय शिकलं तर या प्रकृतीला जपायचं. म्हणजे ज्या पद्धतीनं कोकणातलं निसर्ग सौंदर्य जपून ठेवलेलं आहे, म्हणजे मान्य आहे की पर्यटकांवरच त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो. खूप मोठा शब्द. हां, तर त्याच्यावरच त्यांचा पोटा पाण्याचं जगतं. हां, हे सोपं आहे. तर त्या पर्यटकांवरतीच त्यांचा पोटा पाण्याचा सगळा प्रश्न आहे. पण त्यात पण त्यांनी त्या सगळ्या येणाऱ्या ट्रॅव्हलर्सला, त्या सगळ्या येणाऱ्या गेस्टला त्यांनी ज्या पद्धतीने काय म्हणतात पाहुणचार करतात, त्यांना ट्रीट करतात, ती पण त्यांची एक खूप हंबल असा त्यांचा स्वभाव आहे. आणि माणसं बोलायला खूप छान आहेत. आणि त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत जो तो वेळ घालवण्याचा जो टाईम होता तो खूपच छान होता. म्हणजे स्टेवाल्या त्या ओनर म्हणा, आम्ही दापोलीमध्ये एका काकूंकडे स्टे केला. गणपतीपुळेमध्ये पण एक फॅमिली होती, तिथे पण आमचा होमस्टेच होता. फक्त आय थिंक आम्ही रायगडमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेलो आणि दॅट वॉज लो ग्रेड. आणि होमस्टेला आम्हाला छान प्रसन्न आणि वेल फॅसिलिटेड भेटलं होतं, जे की हॉटेलमध्ये भेटलं नाही. आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोर एकाचे पण नावं. आणि हा प्रश्न मला कोणी केला नाही, पण मला सांगायला आवडेल की मी या ट्रिपमधून काय शिकलो. मी ना कोकणातल्या माणसांचं समाधानी आणि त्यांचं एक सॅटिस्फॅक्शन पाहिलं. म्हणजे ते माणसं छोट्याशा घरात राहतात, त्यांच्या आजूबाजूला झाडं झुडपं निसर्ग सौंदर्य खूप आहे, पण त्यांनी टिकून ठेवला. त्यांना माहिती आहे की त्यावरच त्यांचं पूर्ण काय म्हणतात सगळं गोष्टी चालणार आहेत. कारण की जेवढी जास्त पर्यटक तेवढा जास्त त्यांना फायनान्शियल हेल्प होणार. पण ती जी माणसं ज्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन ते कॅरी करतात ना, ते म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. त्यांना अशी कोणती शानशोक लागत नाही.
म्हणजे कुठं न लाज वगैरे बाळगता त्यांनी सरळ कामं पाहतात सगळे इकडच्या तिकडच्या गोष्टीचे. क्लीनलीनेस एवढा जास्त आहे कोकणामध्ये, कोणतीच बीच तुम्हाला अशी घाण दिसणार नाही. हा मी बोललो मान्य आहे गणपतीपुळेच्या बीच बाबतीत, पण ती खूपच जास्त कमर्शियल झाली देवस्थानामुळं त्या, आणि फॅमिली वगैरे येतात त्यामुळे तिथं रश पण खूप जास्त झाला. त्यामुळे ती थोडीशी बीच थोडीशी अस्वच्छ आहे. पण असं नाही म्हणता येणार की घाण आहे, कारण की आम्ही सकाळच्या टाईमला जेव्हा दर्शनाला गेलो होतो तेव्हा त्या बीचवरती आम्हाला फार छान वाटलं. पण संध्याकाळी जसा जसा दिवस चढत जाईल तिथं रश वाढणार. आणि ना एक समाधान त्या माणसांचं दिसून येतं त्यांच्या राहण्या वागण्या चालण्या बोलण्यातून, की ते माणसं किती असे सॅटिस्फाईड आहेत ते. यस, दॅट्स इट फॉर द काय म्हणतात व्हॉट आय लर्न फ्रॉम द कोकण ट्रिप. आणि मी ती का ट्रिप करायचं ठरवलं होतं हेच होतं, की म्हणजे सध्याचे मागचे 2-3 महिने जरा शेड्यूल खूपच जास्त हेक्टिक होता आणि खूप काही चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या. तर त्यामधून थोडासा विरंगुळा हवा होता म्हणून ही ट्रिप प्लॅन झाली अचानक आणि सडनमध्ये. नाही तर ही थोडीशी अजून लेंदी ट्रिप झाली असती. आमचं डेज ऑफ एक्सप्लोअर वाढले असते आणि आम्ही थोडंसं जास्त टाईम आणि बजेट एक्सटेंड करून येऊ शकलो असतो. पण हे थोडंसं अर्जंटमध्ये केलं. पण ठीक आहे, ते म्हणतात ना काय, अधुरी चीजें रही तो ही जीने में मजा आता है. तर आम्ही काही अधुरी गोष्टी ठेवून आलोत कोकणामध्ये परत एकदा जाण्यासाठी. आय थिंक व्हिडिओ खूप जास्त लांब होतोय आणि मी पण जरा जास्तच असा परत एकदा त्या सगळ्या मेमरीजमध्ये जातोय आणि मला काही इमोशनल असं काही व्हायचं नाहीये. काय म्हणतात, एक्सपिरियन्स आणि अनुभव घेऊन आलो. आणि फिरण्याच्या बाबतीत जर एक बोलू ना, मी जेव्हा गणपतीपुळे टू रायगड हायवेवरती होतो, जे मी 120 किलोमीटरचा डिस्टन्स मी फक्त 75 मिनिटात कव्हर केला. काय हायवे होता, एक नंबर हायवे होता तो. तर तिथं ना मी काही अशी माणसं पाहिली, म्हणजे आता म्हणतात ना की फिरायला, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण बोललो की फिरा, घरात बसून काही होणार नाहीये आणि काही तुम्हाला कळणार पण नाहीये. तुम्ही फक्त या फोनमध्ये अडकून बसाल असं स्वाईप अप करत करत. पण मी जे पाहिलं ना, आता मी म्हणतो की मला आवडतं बाईकवर फिरायला, पण मी काही अशी माणसं पाहिले की त्यांना बाईक पण नाही मॅटर करत. मी तर म्हणेल मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त वरच्या लेवलला आहे, पण मी काहीच लेवलला नाहीये. मी एका हाय परफॉर्मन्स बाईकवरती मी एवढी सगळी राईड केली. 160 सीसीचे इंजिन, हाय स्पीड मेंटेन करू शकते 110, 120, 130 पर्यंत. पण मी काही अशी माणसं पाहिले, एक माणूस आला होता ड्रीम युगावरती, एक माणूस आला होता HF डिलक्सवरती, आणि 3-4 पोरांची मित्रांची अशी गँग पाहिली, ते आले होते TVSच्या एंट्रोक स्कूटीवरती. मान्य आहे ती स्कूटीचा आहे पॉवर वगैरे जास्त, पण असं नाही मॅटर करत की तुम्हाला हीच गाडी पाहिजे किंवा 4 व्हीलरच पाहिजे. ती एक गोष्ट कळली की माणूस फिरणारा कसाही फिरू शकतो. ज्या पद्धतीनं सोयीसुविधा आहेत आपल्या लालपरीच्या ST महामंडळच्या, त्या पण रस्त्यात खूप दिसल्या, कारण की त्यांचा पण तो वाला राईड त्यांनी, म्हणजे आय थिंक त्या स्पेशल बसेस चालतात तिकडच्या याच्यासाठी, मला एवढी काही माहिती नाही आहे. पण तो एक ऑप्शन आहे फिरण्यासाठी, तो जर रूट तुम्हाला कव्हर करायचा तुम्ही ठरवला तर. पण आय थिंक इट वॉज अ फॅन्टास्टिक राईड. आणि जो काही अनुभव आला तो मी जस्ट तुम्हाला आत्ता सांगितला. बॅटरी डेड, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर जो काही अनुभव होता मी तुम्हाला आत्ता शेअर केला. दुसरा कॅमेरा आमचा बॅटरी डेड झालाय, बाय बाय, अलविदा, सी यू अगेन. ओव्हरहीट झाला तो कॅमेरा. हो, तर दॅट्स इट फॉर व्हिडिओ गाईज. वी विल मीट व्हेरी सून इन ए फ्रेश राईड. सध्या तरी मला आता जरा ह्या गोष्टीतून सध्या बाहेर पडून एक 8-15 दिवस थोडंसं अभ्यासाकडे फोकस करावं लागेल, कारण की खूपच जास्त दुर्लक्ष झालं तिकडं. असं पूर्ण वेळ इकडे आपण नाही मी तर नाही देऊ शकणार, कारण की मला अभ्यास करत करत हा फक्त एक माझा मी आवड जपत आहे. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सो फार सो गुड. फिरा, एन्जॉय करा. आणि ही जर ट्रिप करत असाल पुढं चालून कधी, तर लेट मी नो. मला अजून एकदा आवडेल ही ट्रिप करायला. काही नवीन मित्र बनली, जसे बोललो मी परभणीचे मित्र बनले. आणि यस, मी सांगितलं होतं की मला 150 सबस्क्रायबर्स हवेत, बट आय एम सॅटिस्फाईड विथ 101 सबस्क्रायबर्स. आय थिंक 34-35 सबस्क्रायबर्स वाढले या पूर्ण 8-10 दिवसात. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट. कीप लविंग. आणि आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय पीपल. फुर्र.